हॅलो. चलो एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आजपासून आपण बघणार आहोत काही डायनॅमिक्स. ओके. डायनॅमिकची कन्सेप्ट आपण क्लासमध्ये थोडी बघितली होती, पण मी मुद्दा म्हणून सांगतो. डायनॅमिक्स म्हणजे काय? कुठलीही बॉडी आहे विच इज अंडर मोशन, बॉडी अंडर मोशन, आणि त्याचा काय करायचं आहे आपल्याला? स्टडी. सो वी आर गोइंग टू स्टडी द फोर्सेस विच आर ॲक्टिंग ऑन दॅट बॉडी. ओके. त्याला आपण काय म्हणतो? डायनॅमिक्स. मग डायनॅमिक्समध्ये टाईप्स ऑफ वेगवेगळ्या मोशन्स पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कर्व्हिलिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल म्हणजे एका लाईनमध्ये मूव्ह होणारे, कर्व्हिलिनियर म्हणजे कर्वमध्ये मूव्ह होणारे. मग त्याच्यामध्ये आपण पहिलं तर रेक्टिलिनियर मोशन. तर रेक्टिलिनियर मोशनमध्ये एक महत्त्वाचा क्वेश्चन भरपूर वेळेला पेपरमध्ये येतो, तो मुद्दा म्हणून मी तो क्वेश्चन टाकतो आहे. ओके. क्वेश्चन आहे बघा, प्रूव्ह इक्वेशन्स ऑफ मोशन द बॉडी मूविंग विथ द कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. म्हणजे काय? बॉडी ही कॉन्स्टंट ॲक्सलरेशनला मूव्ह होते, आणि कॉन्स्टंट ॲक्सलरेशनमध्ये जर बॉडी मूव्ह होत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन ऑफ मोशन बनवायचे आहेत. हा क्वेश्चन D.2च्या पेपरला पूर्वी येऊन गेलेला आहे. आता या क्वेश्चनमध्ये जर मला हे इक्वेशन ऑफ मोशन जर प्रूव्ह करायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲक्सलरेशन ए. याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणार आहे. ॲक्सलरेशन ही व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट, आणि ह्या कॉन्स्टंट ॲक्सलरेशनसाठी आपण इक्वेशन ऑफ मोशन काय करणार आहे? प्रूव्ह करणार आहे. मग त्यातलं मी पहिलं इक्वेशन ऑफ मोशन प्रूव्ह करणार आहे. त्यासाठी मी ॲक्सलरेशनचाच फॉर्म्युला वापरणार आहे. ॲक्सलरेशन म्हणजेच काय असते? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्यामुळे ॲक्सलरेशनला काय म्हणतो आपण? dv/dt. बरोबर. आणि dv/dt म्हणजेच काय आहे? आपलं ॲक्सलरेशन. ठीक आहे. मग आता काय करूया? हेच इक्वेशन मॉडिफाय करूया. ह्या dt ला इकडे घ्या. सो dv इज इक्वल टू काय येणार बघा? a इंटू dt. बरोबर. आता जर समजा मी हे इक्वेशन इंटिग्रेट केलं तर आफ्टर इंटिग्रेशन काय येणार बघा? dvचं इंटिग्रेशन काय येणार? v. a हा काय बघा? ॲक्सलरेशन इज कॉन्स्टंट, त्यामुळे ॲक्सलरेशन हा कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट तसाच राहिला. आणि dtचं इंटिग्रेशन काय येणार? t. म्हणजेच काय आलं बघा? v इज इक्वल टू काय आला? at. आता इंटिग्रेट केले म्हटल्यानंतर इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे, आणि हा कॉन्स्टंट c1 म्हणजेच काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके. हा काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग आता जर मला c1ची किंमत जर शोधायची असेल तर मला इथं काय केलं पाहिजे? हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता इथं आपल्याला काय करायला पाहिजे? काही कंडिशन्स पुट केल्या पाहिजेत. बरोबर. ज्याच्याकरून आपल्याला व्हीचं इक्वेशन मिळेल. मग आता हे व्हीचं इक्वेशन मिळवण्यासाठी आपण कंडिशन पुट करूया. त्यासाठी कंडिशन काय पुट करायची समजून घ्या. समजा ही एक बॉडी आहे. ही बॉडी मी इथून मूव्ह केली. ओके. त्याचं ॲक्सलरेशन ठेवलं मी ए. ओके. बॉडीची ही मोशन झाली. आता ज्या वेळेला इनिशियली इथं होती त्यावेळेला टाईम होता 0. त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी काय तर होती, त्याला मी म्हटलं u. म्हणजे आत्ता या पोझिशनला इनिशियली ॲक्सलरेट होणार आहे बॉडी ए या कॉन्स्टंट ॲक्सलरेशननी. इनिशियल टाईम म्हणजे आत्ताच्या वेळेला त्याचा टाईम 0 आहे, त्याच वेळेची त्याची व्हॅलॉसिटी मी घेतली u. ही बॉडी मूव्ह झाली आणि फायनली इथं जाऊन पोचली. ओके. इथून इथंपर्यंत जाऊन पोचली. इथून इथंपर्यंत जायला टाईम लागला आपल्याला t. टाईम किती लागला? t. आणि त्याची फायनल वेलॉसिटी झालेली आहे v. ओके. v म्हणजे वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी किती झाली? v. म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी u, त्याला लागला टाईम t. ओके. आणि त्याची डिस्प्लेसमेंट झाली ती s एवढी झाली असं समजा. म्हणजे इथून इथंपर्यंत जी काही तो मूव्ह झाला आहे ती डिस्प्लेसमेंट त्याची किती झाली? s. ओके. हे कन्सिडर करा. आणि याच्यावरून आता इथं आपण कंडिशन पुट करूया. मग तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला टाईम 0 होता त्यावेळेला त्याची व्हॅलॉसिटी किती होती? टाईम 0 होता त्यावेळेला त्याची व्हॅलॉसिटी किती होती? u. त्यामुळे ही कंडिशन पुट करूया. आणि इथं म्हणतो पुटिंग कंडिशन. काय कंडिशन आहे बघा? व्हेन t इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू u. म्हणजे टाईम 0 असताना त्याची व्हॅलॉसिटी मी किती कन्सिडर केले? u म्हणजे इनिशियल व्हॅलॉसिटी. हे पुट करायचं. सो व्हीच्या जागी किती येणार आता? u इज इक्वल टू a इंटू टाईम किती आहे? 0 प्लस c1.
म्हणजे C1चा आन्सर किती आलं बघा तुमचं यू. ओके, C1चा आन्सर किती आलं यू. आता हे जे इक्वेशन होतं याला इक्वेशनला मी नंबर 1 पण म्हणतो. आता ही C1ची किंमत इक्वेशन 1मध्ये पुट करा. त्यामुळे मी देतो म्हणतो पुट इन 1. आता इक्वेशन 1मध्ये पुट केलं C1ची किंमत तर काय येणार बघा, V म्हणजे व्हॅलॉसिटी इज इक्वल टू AT ॲक्सलरेशन इंटू टाईम प्लस C1ची व्हॅल्यू किती आली यू. सो यू. त्यामुळे हे इक्वेशन मी म्हणताना असं म्हणतो V इज इक्वल टू यू प्लस AT म्हणजे फायनल व्हॅलॉसिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू इनिशियल व्हॅलॉसिटी प्लस ॲक्सलरेशन इंटू टाईम. ओके, आणि हे तुमचं आहे इक्वेशन ऑफ व्हॅलॉसिटी. आणि हे तुम्हाला पाठ करायचं आहे, याच्यावरती प्रॉब्लेम येतो. ओके, एकदम सोपं होतं बघा. काय केलं मी, ॲक्सलरेशन इज इक्वल टू dv/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ला दुसऱ्या बाजूला नेलं, dv इज इक्वल टू ADT आलं, इंटिग्रेट केलं आणि कॉन्स्टंट काढण्यासाठी बाउंड्री कंडिशन पुट केली. वेन टाईम t इज इक्वल टू 0, v इज इक्वल टू इनिशियल व्हॅलॉसिटी. सॉल्व केलं, v इज इक्वल टू यू प्लस AT हे मला उत्तर मिळालं. हे माझं पहिलं इक्वेशन मिळालं. ओके, चलो असे 3 इक्वेशन आहेत. आता आपण दुसरं इक्वेशन बघूया. ओके, चलो आता दुसरं इक्वेशन शोधण्यासाठी आपण व्हॅलॉसिटीवरून शोधूया. तुम्ही सांगा व्हॅलॉसिटी इज इक्वल टू काय असते. व्हॅलॉसिटी काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे ds/dt. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट घेतल्या, मग v इज इक्वल टू काय आलं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे ds/dt. सो आत्ता ज्या स्टेप्स केल्या त्याच परत रिपीट करूया. सो ds इज इक्वल टू काय येणार बघा, v इंटू dt. बरोबर, ds इज इक्वल टू काय आला, v इंटू dt. याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केल्यावर काय येणार बघा, dsचं इंटिग्रेशन येणार s, v इंटू काय आहे dt. आता तुम्ही मला सांगा v इंटू dtचं इंटिग्रेशन काय येणार, तुम्ही मला सांगा. ओके, डायरेक्ट येत नसेल तर आपण थोडंसं काय करूया, व्हीची किंमतच टाकली आहे ही. मग ही व्हीची किंमत काय बघा, यू प्लस AT इंटू dt. ओके, मग आता सो यस इज इक्वल टू काय आला बघा, यू dt. असं करतो, हे इंटिग्रेशन मी काढून टाकतो इथनं, सॉरी. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन नकोच, इक्वेशनच मॉडिफाय करावं असं समजूया. सो ds इज इक्वल टू व्हीची किंमत टाकली, यू प्लस AT इथं सोडवले बघा. आता सो ds इज इक्वल टू काय आला, यू dt प्लस AT dt. ओके, यू dt प्लस AT dt. आता इंटिग्रेट करा. सो इंटिग्रेट केलं काय येणार बघा, s इज इक्वल टू यू dt चं काय करायला पाहिजे मला आता, इंटिग्रेशन. बरोबर, सांगा आता यू डीटीचं इंटिग्रेशन काय येणार, डीटीसाठी यू काय झाला कॉन्स्टंट. सो यू इंटू dt काय येणार t, डीटीचं इंटिग्रेशन t येणार प्लस ए पण इथं काय आहे कॉन्स्टंट, त्यामुळे ए तसंच राहिला. आता टी डीटीचं इंटिग्रेशन करायचं आहे, टी इंटू डी टी. सो टी इंटू डी टीचं इंटिग्रेशन काय येणार, t²/2. बरोबर, प्लस आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड करूया C2. परत एकदा सांगतो, यू कॉन्स्टंट, डी टीचं इंटिग्रेशन झालं टी प्लस हा ए टीचं इंटिग्रेशन झालं t²/2. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता या ठिकाणी आपण काय करूया, बाउंड्री कंडिशन पुट करूया. ओके, आता बाउंड्री कंडिशन कशी पाहिजे बघा, टाईम आणि डिस्प्लेसमेंट यांची बाउंड्री कंडिशन सांगायची मला. वरती जावा, इथं तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला टाईम 0 होता त्यावेळेला डिस्प्लेसमेंट पण किती होती 0. तो इथंच होता ना ओरिजिनल पोझिशनला, त्यामुळे टाईम 0 असताना डिस्प्लेसमेंट पण किती होती त्याची 0. ही कंडिशन आपण तिथं पुट करूया. त्यामुळे कंडिशन काय येणार, पुटिंग कंडिशन वेन t इज इक्वल टू 0, यस इज इक्वल टू 0. म्हणजे टाईम 0 असताना डिस्प्लेसमेंट पण किती होती 0. पुट करा इथं. सो एसची किंमत किती आहे बघा, 0 इज इक्वल टू यू. याला इक्वेशन नंबर पाहिजे तर देऊन ठेवा 2. C2 हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. यू इंटू टाईम किती आहे 0 प्लस a/2 इंटू परत टाईम आहे 0 प्लस C2. म्हणजे C2 इज इक्वल टू किती आला बघा 0. बरोबर, C2ची किंमत किती आली 0. ही व्हॅल्यू आता इक्वेशन 2 मध्ये पुट करा. आता इक्वेशन 2 मध्ये पुट केले काय येणार बघा. सो एस इज इक्वल टू यू टी
ut प्लस हाफ at², बरोबर. एस इज इक्वल टू काय आलं आहे ut प्लस हाफ at², आणि हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी इंटू टाईम प्लस 1/2 ए म्हणजे ॲक्सलरेशन इंटू टाईमचा स्क्वेअर. सो एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at². हे झालं बघा तुमचं दुसरं इक्वेशन. मी परत एकदा रिपीट करतो काय केलं. v इज इक्वल टू ds/dt. सो ds इज इक्वल टू vdt, आणि vची किंमत इथं शोधली आपण, u प्लस at टाकली इथे, u प्लस at dt. ओके, मग हे dt आता मल्टिप्लाय केलं आणि सेपरेट इंटिग्रेशन करून घेतलं. ओके, सेपरेट इंटिग्रेशन केल्यानंतर कॉन्स्टंटला कंडिशन पुट केली, तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं. ओके, आता त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन. आता तिसरं इक्वेशन मिळवण्यासाठी परत एकदा आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला वापरणार आहे. ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय सांगा तुम्ही, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय आहे dv/dt, बरोबर. आता थोडंसं याला मॉडिफाय करूया. आता याला असं करूया dv/ds इंटू ds/dt असं लिहिलं चालेल. ds कॅन्सल होईल, राहील dv/dt, बरोबर. मग आता तुम्ही मला सांगा हा ds/dt म्हणजे काय आहे. सो हे झालं dv/ds इंटू ds/dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय आहे वेलॉसिटी, बरोबर. सो तुम्हाला जे इक्वेशन मिळाले ते काय असणार आहे बघा, ॲक्सलरेशन इज इक्वल टू dv/ds इंटू वेलॉसिटी. आता या इक्वेशनला मॉडिफाय करूया. सो ads इज इक्वल टू काय आला vdv, ads इज इक्वल टू काय आला vdv. चलो ह्याला इंटिग्रेट करा. सो इंटिग्रेट दिस इक्वेशन. सो ए हा कॉन्स्टंट आहे, dsचं इंटिग्रेशन येणार एस इज इक्वल टू व्ही, व्हीचं काय येणार बघा v²/, व्हीचं काय येणार v²/, बरोबर ना, v² प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय येणार सी, याला C3 म्हणतो, 2 मिनटं मी. ओके, आता मग ह्या इक्वेशनमध्ये मला आता अशी कंडिशन पुट केली पाहिजे की ज्याच्यामध्ये एस डिस्प्लेसमेंट आला पाहिजे आणि व्ही पण आला पाहिजे. ओके, आता मी अशी कंडिशन सांगतो बघा, लक्ष द्या. पुटिंग कंडिशन, पहिला कंडिशन लिहितो मग समजून सांगतो. आता हा C3 शोधण्यासाठी, C3 म्हणजे काय तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, बरोबर ना. आता हा शोधण्यासाठी आपण काय करूया, इथं C3 शोधायचा आहे, व्ही आणि एस मधलं मला रिलेशन पाहिजे, म्हणून मी इथं लिहितो व्हेन एस इज इक्वल टू 0 व्ही इज इक्वल टू यू. काय कंडिशन पुट केल्या बघा, व्हेन एस इज इक्वल टू 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट ज्या वेळेला 0 आहे, डिस्प्लेसमेंट 0 कधी आहे, टाईम 0 असताना, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असताना इथं वेलॉसिटी किती आहे यू. व्हेन डिस्प्लेसमेंट इज 0 वेलॉसिटी इज यू. ओके, ती कंडिशन मी इथं पुट केल्या. चलो किमती पुट करा. सो हे झालं 0 इज इक्वल टू व्हीची किंमत काय आली यू. सो u²/2 प्लस C3 म्हणजे C3 इज इक्वल टू काय आला बघा u²/2, हा त्या बाजूला गेला की काय होणार मायनस. ओके, सो C3 इज इक्वल टू काय आहे -u²/2. यू म्हणजे काय आहे इनिशियल व्हॅलॉसिटी. या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. मग इथे लिहितो पुट इन 3. सो as इज इक्वल टू v²/2, C3 ची किंमत काय बघा -u²/2. ओके, म्हणजेच हे इक्वेशन तुम्हाला काय मिळालं बघा v² - u² इज इक्वल टू 2as. काय मॉडिफिकेशन केले सर्वांना सांगतो, लक्ष द्या. ओके, हा डिवाइड/चा 2 कॉमन आहे, तो कॉमन घेतला आणि पलीकडच्या बाजूला ट्रान्सफर केला. डिवाइड/चा 2 तिकडे गेला की काय होणार मल्टिप्लाय. त्यामुळे v² - u² इज इक्वल टू किती आला 2as, आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, त्यामुळे हे 3 इक्वेशन्स तुम्हाला सांगायचे आहेत. मी तिसरी कंडिशन परत एकदा सांगतो. काय केलं बघा, ॲक्सलरेशन इज इक्वल टू dv/dt, थोडं मॉडिफाय केलं dv/ds इंटू ds/dt. ds/dt म्हणजे v. ओके, dsला तिकडे नेलं, इक्वेशनला इंटिग्रेट केलं, कॉन्स्टंट काढण्यासाठी कंडिशन पुट केली, C3 ची किंमत मिळाली, इक्वेशनमध्ये पुट केली, तुम्हाला फायनल इक्वेशन मिळाली. ओके,
आणि हे 3 जे इक्वेशन आहेत, मी इक्वेशन सांगतो. v² - u² इज इक्वल टू 2as, त्यानंतर s इज इक्वल टू ut प्लस हाफ at², आणि तिसरं इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. हे तिन्ही इक्वेशन आपल्याला कॉन्स्टंट ॲक्सलरेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्यासाठी लागणार. एक फक्त ॲडिशनल सांगतो सर्वांसाठी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो, म्हणजे एखादा बॉल मी खाली थ्रो केला तर तो काय ग्रॅव्हिटीमुळे खाली मूव्ह होणार ना, त्यावेळेला आपण ॲक्सलरेशनच्या किमतीला घेतो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन g, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन g. ठीक आहे, हे मोशन अंडर ग्रॅव्हिटीला आपण वापरतो. बाकी सगळे इक्वेशन्स काय राहणार, सेम राहणार. ठीक आहे, चलो बाळांनो, आता मी या व्हिडिओमध्ये थांबतोय. ह्याचेच काही प्रॉब्लेम्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. जर काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चलो, थँक्यू, बाय बाय.